अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेणिशङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आज विशेष दिन सिद्धिविनायकाचा उत्सव, गणेश चतुर्थी, विघ्नहर्ता गणपती, त्याची पूजा. कारण देवतामध्ये सर्वात प्रथम मान मिळाला तो गणपतीला, आणि त्यानिमित्त आज गणपतीची पूजा आपण सर्वांनी साजरी केली. त्याबरोबरच आज श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मदिवस आहे. कलियुगामध्ये कलौ श्रीपाद वल्लभाः या नियमानुसार कलियुगामध्ये श्रीपाद श्री वल्लभ हे कल्पवृक्ष आहेत आणि त्यांची पण जयंती आहे. म्हणून आज आपण सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला आणि असाच या दोन्ही देवतांची उपासना. सगळ्या देवता एकच स्वरूप आहेत. रुचीनाम वैचित्र्यात प्रत्येकाची रुची वेगळी असल्यामुळे नाना प्रकारचे रूप घेतले. उपासकानाम कार्यार्थम ब्रह्मणो रूप कल्पना. उपासकांना सोपं पडावं म्हणून एकाच भगवंताने नाना प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. आणि अशा प्रकारे गणपती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा आज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. या निमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आणि श्री गणपती आपल्या सर्वांचं कल्याण करो, आपल्या वंशावर सदैव त्याची कृपा राहो अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा.